नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चारोटी महालक्ष्मी येथे प्रसिद्ध महालक्ष्मी यात्रेला सुरुवात. यात्रा एप्रिल 12 शनिवारपासून सुरू झाली व 15 दिवस चालणार. या यात्रा उत्सवात राज्यासह गुजरात, महाराष्ट्रसह राजस्थानातूनही लाखो भाविक येथे देवीच्या दर्शनाला येत असतात. पालघर जिल्ह्यातील आदिवासींची आदिमाता, जागरूक आणि नवसाला पावणारी देवी अशी ओळख असलेली डहाणूची महालक्ष्मी ही लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाविक येथे दर्शनाला येत असतात. या मंदिराबाबत पुराणातच अनेक आख्यायिका आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी गुजरातकडे जात असताना तिला हा परिसर खूपच आवडला, म्हणून देवीने गडाच्या टोकावर मुक्काम केला. पांडव अज्ञातवासात असताना या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला होता असंही सांगितलं जात. देवीचं मुख्य मंदिर डहाणू स्टेशनपासून 18 किलोमीटर आणि मुंबई अहमदाबाद नॅशनल हायवेवरील चारोटी नाक्यापासून 4 किलोमीटर असलेल्या रानशेत वरखंडपाडा गावाजवळील गडावर आहे. मंदिर पायथ्यापासून 400 फूट उंचावर असून तिथे जाण्यासाठी 900 पायऱ्याही आहेत. तर गडाच्या पायथ्याशी देवीचं भव्य आणि आकर्षक मंदिर असं मंदिर आहे. देवीची सुंदर आणि सुबक मूर्ती हा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला येथे भव्य यात्रा उत्सवाला सुरुवात होते. 15 दिवस चालण या यात्रेत मोठ्या प्रमाणात बाजारपेठ भरत असून परिसरातील लाखो लोक याच यात्रेतून अनेक जीवनावश्यक वस्तू खरेदी करतात. त्यामुळे मोठी उलाढाल या यात्रेच्या माध्यमातून होत असते. भाविकांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता येथे सुरक्षेचे उपाययोजना चोख ठेवण्यात येते. यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. एकूणच नवसाला पावणारी या महालक्ष्मी मंदिराची ख्याती सर्वदूर असून वर्षभरात लाखो भाविक येथे दर्शनाला येत असतात. रिपोर्टर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी, डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्टर.